कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांसाठी भाजपचे युवा नेते जागृती बसव जन्मोत्सव मंडळाचे नागेश येळमेली मित्र परिवाराकडून तुळजापूर वेस येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख, पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार, माजी नगरसेवक संजय कणके, सिद्धू गुबाडकर, राजकुमार पाटील, अमर पुदाले, राजाभाऊ गायकवाड, दायमा शेठ, जमर शेठजी आदींसह नागेश येळमेली मित्र परिवाराच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाच्या वाटपास सुरुवात करण्यात आली। तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या देवी भक्तांना अन्नदान करून नागेश येळमेली मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासल्याची प्रक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापासून तुळजापूरला पायी जाणाऱ्यांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कर्नाटक असू द्या, आंध्रामधनं असू द्या, अनेक राज्यामधनं लोक रेल्वेने येतात। काही लोक कर्नाटकमधून लांबपासून चालत येतात आणि ते चालत जात असताना या तुळजापूर वेसमधनं हे पायी जात असताना या भागातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते नागेश येळमेली हे या पायी जाणाऱ्यांवर त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं पायी जाणाऱ्यांच्या रोजगारासाठी सेवा करण्याचं त्यांनी प्रत्येक वर्षी केलं जातं आणि यावेळेलाही त्यांना काहीतरी जाताना काहीतरी पोटात अन्न मिळाला पाहिजे किंवा त्यांना पाणी मिळालं पाहिजे। या अनेक संस्था पण याच्यामध्ये सहभागी होतात। इथून ते तुळजापूरपर्यंत अनेक आरोग्य शिबिर असतात, अनेक ठिकाणी ज्या लोकांना अनेक व्यवस्था केली जाते आणि त्या व्यवस्थेमध्ये तुळजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नागेश येळमेली हे सुद्धा दरवर्षी करत असतात आणि आज बटाटा वडा हे सगळ्या लोकांना आज इथं वाटप चालू केलेलं आहे। पायी जाणाऱ्या लोकांना तुळजापूरला शुभेच्छा देतो आणि नागेश येळमेलींनाही शुभेच्छा देतो की त्यांनी जे सत्कार्य आज पायी जाणाऱ्या लोकांसाठी आईचा आशीर्वाद त्यांच्यावर राहू।